ऑन करतो मी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेली वर्षभर तुम्ही आमच्यासोबत 15 एप्रिल पासून 8वी स्कॉलरशिपची बॅच करत आहात. तर 8वी स्कॉलरशिपच्या या बॅचचा प्रवास, या ऑनलाईन एज्युकेशनचा प्रवास आमच्या विद्यार्थ्यांना कसा वाटला, त्या विद्यार्थ्यांचं आपण मनोगत इथे घेणार आहोत. पहिल्यांदा मी मनोगत व्यक्त करण्यासाठी तनुजा घुमरेला विनंती करतो की तनुजानं तुझं मनोगत व्यक्त करावं. तनुजा. नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप घेतल्याने नाती तुटत नाही, नाती तुटत नाही. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण इयत्ता 8वी NMS आणि स्कॉलरशिपच्या ऑनलाईन बॅचच्या निरोप समारंभासाठी इथे जमलो आहोत. हॅलो. हॅलो तनुजा. बहुतेक ती लेफ्ट झाली असावी नेटवर्क प्रॉब्लेम. ठीक आहे, ती जॉईन होईलच. तनुजा. सर, हा, जॉईन आहेस ना? कोणत्या नावाने जॉईन आहेस तू? तनुजा घुमरे. हा, ओके ओके. हा. हा, ओके. हा, सुरू कर परत एकदा. सर, बोलू का परत? हा, बोल बोल. अ, सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाती तुटत नाही. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या इयत्ता 8वी NMS आणि स्कॉलरशिपच्या ऑनलाईन बॅचच्या निरोप समारंभासाठी ऑनलाईन क्लास घेत आहोत. निरोप घेताना दुःख वाटते की आज आपण वर्षभर हा क्लास घेतला होता. आणि लातूरकर सरांनी आपल्याला वर्षभर खूप कष्टाने शिकवले आणि आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले. आणि आज वाईट वाटते की आपल्या क्लासचा शेवटचा दिवस, परत त्यानंतर आपण कधी भेटू की ना भेटू हे माहित नाही. एवढे बोलून मी. ठीक आहे. तनुजानं तिचं मनोगत व्यक्त केलं आहे. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी प्रणवला विनंती करतो की त्याचं पुढील मनोगत व्यक्त करावं. प्रणव हनुमाने. हा सर. हा. नमस्कार. मी प्रणव मच्छिंद्र वनमाने. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. बोलताना एखादा शब्द मागे पुढे होईल, त्यामुळे मी आधीच लिहून ठेवले आहे. बघता बघता आज शेवटचा निरोपाचा दिवस आला. आपल्या सर्वांची उद्या परीक्षा आहे. सर्वप्रथम सर्वांना उद्याच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. जीव लावून मातीला आबाळ व्हावे पोरके, जीव लावून मातीला आबाळ व्हावे पोरके. तसे शिंदे सर व आम्हा विद्यार्थ्यांचे नाते नाही निरोपासारखे, नाही निरोपासारखे. आता ऑनलाईन तासाबद्दल बोलायचं झालं तर, जेव्हा मी जून महिन्यात क्लास चालू केला तेव्हा सरांचं बोलणं थोडं फास्ट फास्ट वाटायचं. नंतर नंतर त्या बोलण्याची सवय होत गेली. सरांनी कमी फी घेऊन जास्तीत जास्त वेळ शिकवून आमची प्रगती केली. सर, तुम्ही आम्हाला महिन्यातून एकदा आमच्या मार्कांचा स्कोअर विचारत होता. 2 दिवस गैरहजर राहिले तर तिसऱ्या दिवशी नाही विचारत होता. दिवशी तुम्ही विचारत होता. तुम्ही जर शनिवारी दिलेल्या ऑनलाईन टेस्टमुळे, तुम्ही पाठवलेल्या प्रश्नपत्रिकेमुळे, तुम्ही सांगितलेल्या पुस्तकामुळे, तुम्ही सतत विचारत असलेल्या प्रश्नामुळे मी आज आमच्या वर्गात NMMS चा टॉप विद्यार्थी आहे. आणि मला खात्री आहे की मी उद्या स्कॉलरशिपचा देखील टॉप विद्यार्थी बनेन. हे सर्व सर तुमच्यामुळे साध्य होत आहे. माझे मम्मी पप्पा देखील तुमचे नाव काढतात, म्हणतात की सर खूप छान शिकवतात. त्या सरांमुळेच आपला मुलगा मेरिट मध्ये येईल. आणि आपल्या ग्रुप मधल्या मुलांनी देखील मला खूप मदत केली आहे. कारण एखादे गणित येत नसेल तर मी ते ग्रुपवर पाठवायचो. मुले सविस्तर सोडून पाठवायची. आता खरंच उद्यापासून 8 वाजता झूम क्लास आहे असा मेसेज येणार नाही. सर, मी NMMS स्कॉलरशिपच्या दोन्ही परीक्षेचे मेरिट लागल्यावर मला भेटायला व तुमचा आशीर्वाद घ्यायला नक्कीच येईल. धन्यवाद. छान, खूप छान प्रणव. प्रणव आणि तनुजानं त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे. अजूनही कुणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी रेज हँड करावं. जसं तुम्हाला ज्या शब्दात जमेल त्या शब्दात. मी खूप छान पद्धतीने मनोगत प्रणवनं व्यक्त केलेलं आहे. अजून कोणाची इच्छा असेल तर त्यांनी मनोगत व्यक्त करू इच्छितात. तुम्हाला ज्या शब्दात जमेल, जसं जमेल तसं बोला. हा, मयंक पयार. नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना.
सगळ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक म्हणतो आणि माझे शब्द चालू करतो. सर्वप्रथम मी क्लासचा पहिला विद्यार्थी आहे. मी पहिला क्लास हा 14 एप्रिलला झाला होता. तेव्हा सरांनी कुठले पुस्तक घ्यायचे, कसा आपण क्लास घेणार आहे ते सांगितले होते. तेव्हा सरांनी सांगितले होते की आपण एकूण महिन्यातून 16 झूम क्लास घेणार आहोत. आणि पण 16 झूम क्लास म्हणले होते, पण प्रत्येक महिन्यात 20 ते 25 क्लास झाले. त्याच्यानंतर सरांनी आम्हाला प्रत्येक नवनीत स्वाध्याय पण शिकवले. प्रत्येक नवनीत स्वाध्यायाचे सोल्युशन देऊन त्यांनी आमच्या कन्सेप्ट क्लिअर केल्या. मला तेवढे मराठीत मॅथ येत नव्हते, तरी पण सरांनी ते इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून सांगितले. त्याच्यामुळे मला मॅथ सोपं गेले. सरांनी बुद्धिमत्ताही तशाच चांगल्या पद्धतीने घेतला. NMMS आणि स्कॉलरशिपचं पहिले वाटले होते की NMMS चे बुद्धिमत्ता वेगळे असते आणि स्कॉलरशिपचे वेगळे असते, पण तसं काही नव्हते. आणि सरांनी NMMS चे व्हिडिओ देऊन आम्हाला बुद्धिमत्तामुळे चांगले मार्क पडले. त्याच्यानंतर सरांनी मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामरचे पण क्लास चालू केले. सरांनी त्या इंग्लिश व्याकरण मध्ये दररोज क्लास घेऊन TETच्या मुलांसोबत आमचेही चांगले मार्गदर्शन होऊन आम्हाला चांगले मार्क पडत आहेत आता ग्रामर मध्ये. त्याच्यामुळे आमच्या शाळेतल्या दररोजच्या अभ्यासक्रमामध्ये पण त्या ग्रामरचा उपयोग झाला. सरांनी आम्हाला ज्या शनिवार रविवारी टेस्ट पाठवायच्या, त्या टेस्टमुळे आम्हाला कसे प्रश्न पडतात, काय प्रश्न पडतात, कुठल्या पद्धतीचे असतात हे समजत गेले. सरांनी आम्हाला जे पुस्तक घ्यायला सांगितले त्याचाही आम्हाला फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. सरांनी एकदम कन्सेप्ट क्लिअर करून आम्हाला शिकवले. आणि सरांनी वेळेच्या वेळ रेकॉर्डिंग केल्यामुळे आम्हाला मदत झाली. एखाद्या दिवशी झूम क्लासला अबसेंट जरी असलो तरी पण दुसऱ्या दिवशी आम्हाला रेकॉर्डिंग क्लास बघायला भेटायचा. सरांनी छान मार्गदर्शन केले. मी धन्यवाद म्हणतो. छान, खूप छान पद्धतीनं मयंकनं त्याचं मनोगत व्यक्त केलं आहे. अजूनही कोणी विद्यार्थी मनोगत व्यक्त करणार असतील तर त्यांनी सुद्धा ते व्यक्त करू शकतात. त्यांनी रेज हँड करावं. हा, निष्ठा निष्ठा मुळे. हा, निष्ठा. नमस्कार. सगळ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सरांबद्दल बोलायचं म्हणजे असं सगळ्यांनी आता बोललंयच, पण मला असं सरांबद्दल वाटतं की आम्हाला आमच्या शाळेत काहीच शिकवलं नव्हतं आणि तरीही मला जे NMS ला मार्क पडलेत ते फक्त सरांमुळे पडलेत. आणि आता म्हणजे खूप असं दुःख, ते सरांनी पाठवलेले मेसेज वाचताना पण वाईट वाटलं खूप की आता सर आपल्याला परत कधी भेटणार नाहीत, दिसणार नाहीत. नाही दिसणार की, तुम्ही म्हणाल तेव्हा क्लास घेऊ. तुम्ही फक्त म्हणा क्लास कधी घ्यायचं थोडं. आणि सर तुम्ही केलेलं जे मार्गदर्शन आहे ना, ते फार उपयोगी आलं. आता ही स्कॉलरशिप परीक्षेत आम्हाला चांगले मार्क पडतील याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. आणि एखाद दिवशी तुमचं इतकं बारीक लक्ष असायचं प्रत्येकाकडे की एखाद 2 दिवस आपण गैरहजर राहिलं काही कारणास्तव तर सर तिसऱ्या दिवशी लगेच विचारणार की का येत नव्हते, काही अडचण होती का. परत तुम्ही जे रेकॉर्डिंग क्लास दिले त्याचा खूप उपयोग झाला. कारण एखादी कन्सेप्ट जर समजली नसली तर ते व्हिडिओ परत परत पाहून ती कन्सेप्ट एकदम क्लिअर झाली. एकदम लहानात लहान गोष्ट तुम्ही समजून सांगितली आणि एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने ती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा फार प्रयत्न केला. त्याच्यामुळं आमचे मार्क तर वाढलेच आणि त्याचा उपयोग आम्हाला फार झाला. दैनंदिन जीवनात सुद्धा होतोय आणि यापुढेही होत राहील. छान छान, निष्ठाने छान पद्धतीनं त्याचं मनोगत व्यक्त केलं आहे. अजून कोणाची इच्छा असेल तर तुम्ही रेझाईन करावा. आता उद्या परीक्षाच आहे आपली स्कॉलरशिपची, त्यामुळे आज आपण काही शिकवणार नाहीये. आपण जस्ट चर्चा करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. उद्याच्या परीक्षेचं टेन्शन थोडं डिस्कस केल्यानंतर हळूहळू कमी होत जाईल. ठीक आहे, उद्याची परीक्षा तुम्ही सर्वजण छान देणार आहात. काल NMSचा निकाल लागलेला आहे, सर्वांना छान मार्क पडलेले आहेत. स्कॉलरशिपला सुद्धा तुम्हाला छान मार्क पडणार आहेत. तुम्ही स्कॉलरशिपमध्ये सुद्धा तुमच्या जिल्ह्यातून मेरिटमध्ये येणार आहात. बरोबर का नाही? ठीक आहे. अजून कोणाचं तुमचं मनोगत व्यक्त करायचं असेल तर मनोगत व्यक्त करू इच्छिता शकता. रेज हँड करा. चला, बरं ठीक आहे. असीम, असीम तुला काय वाटतंय? असीम इनामदार आपला क्लास जवळपास एक्झामच्या एकदम समोर तोंडावर जॉईन केला होता. असीमला काय वाटतंय? असीम इनामदार किती मार्क पडले तुला NMS ला? व्हिडिओ ऑन ठेवू एकशे शकतोस तू सत्तावीस असीम? 127. 127.
कसा वाटला तुला क्लास? तू आपला क्लास उशिरा जॉईन केला. जवळपास तू डिसेंबर महिन्यात जॉईन केला माझ्या मते, बरोबर का नाही? हो सर. तुम्ही आमच्या शाळेत येऊन जेव्हा 1 तास मार्गदर्शन केलं ती मला खूप चांगलं वाटलं. हम्म. अ, म- म्हणून म्हणून मी क्लास लावायचा विचार केला. आणि तुमचे मार्गदर्शन खूप मला छान वाटले. तुम्ही शिकवलेलं सगळं कळलं. एन एम एम एस चे परीक्षेच्या जवळपास मी क्लास लावला होता. अ, तुम्ही शिकवलेले सर्व मला कळले व कन्सेप्ट क्लिअर झाले. आता स्कॉलरशिप स्कॉलरशिपच्या पेपराला चांगले मार्क पडेल याची खात्री मी तुम्हाला देतो. थँक्यू. आपल्या सर्वात शेवटची विद्यार्थिनी, आपल्या क्लासला सर्वात उशिरा जॉईन झालेली विद्यार्थी म्हणजे आर्या मूग, आता जानेवारी महिन्यात जॉईन झाली आहे. तर तिला आपण विचारूया तिला काय वाटलं क्लासबद्दल. जरा तू शेवटी सर्वात उशिरा जॉईन झालेली आहेस, तुला काय वाटतं, तू त्याबद्दल सांगू इच्छित आर्या मूग? सर, मला माहित नव्हतं ऍक्च्युली की असं तुम्ही क्लास घेता म्हणून. तर आधी शाळेत क्लास होत होते, पण ते अटेंड करता येत नव्हते मला कारण की NMMS होतं. त्यामुळे मग तुमचा क्लास लावून खूप आनंद झाला मला. कारण की शाळेत इतके शिक्षक लक्ष नव्हते देत जितकं तुम्ही देतायत प्रत्येक विद्यार्थ्यावर. बस. अं, मिसबा शेख. मिसबा शेख तुझ्या शाळेतून पहिली आली आहे. मिसबा, तू काय आम्हाला सांगितलंच नाहीस. मिसबा. हो सर. हा. काय 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 मिसबा शेख सुद्धा आपला क्लास उशिरा जॉईन केली माझ्या मते. एनएमएसच्या परीक्षेच्या तोंडावर मिसबा आपला क्लास जॉईन केला, बरोबर काय मिसबा? हो सर, नोव्हेंबर मध्ये केलता. हा, व्हिडिओ ऑन ठेवशील का थोडं? हा. तर नोव्हेंबरमध्ये क्लास जॉईन केला, तुला कसं वाटलं नोव्हेंबर पासून? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, तुला काय 4च महिने मिळाले तुला क्लास तर. आमची बागची बोलते एप्रिल हो पासून आहेत. सर. कसं वाटलं तुला? तर खूप छान वाटलं. तुम्ही म्हणजे थोडा वेळ तरी मी क्लास केला असला तरी मला सगळं कळालं. हा. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. सगळं म्हणजे तुम्ही इतक्या कमी वेळात मी क्लास केला तरी तुमच्या मार्गदर्शनाने मी माझ्या शाळेत पहिले आले. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. पार्टी गिटी आहे का नाही? धनश्रीला पार्टी दे ना. भेटल्यावर सर स्कॉलरशिप नंतर देईन. बर 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 बर. त्यानंतर ओवीपीसे. ओवीपीसे, तुला तुझं मनावर व्यक्त नाही केलं ओवी तू? हा सर, छान म्हणजे क्लास खूप छान झाला. एवढ्या दिवसापासून असे क्लास अजिबात मी पाहिले नाही. तुम्ही जसं लक्ष देत तसे शाळेत सुद्धा शिक्षक लक्ष देत नव्हते. आणि जेव्हापासून तुमचा क्लास जॉईन केलाय तेव्हापासून मोटिवेशन सुद्धा जास्त भेटलेलं आहे. आणि म्हणजे मार्क सुद्धा वाढतायत. आता सध्या NMMS चे तरी कमी निकाल लागलाय, म्हणजे माझ्या बाबतीत मी सांगते. पण नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये यश मिळवणार हे माझे म्हणजे शब्द आहेत. आणि तुमचं म्हणलं तर तुम्ही खूप छान शिकवता. तुमचे बोल म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस जॉईन केलं त्यावेळेस जरा कळत नव्हते. नंतर नंतर तुमचं सगळे कॉन्सेप्ट आणि ते सगळं कळायला लागलं. खूप छान झाला हा क्लास. आणि असं वाईट वाटतं की बाबा हा शेवटचा क्लास आहे. असं वाटतं दररोज अजून पुढे पण जॉईन करावा. नाही, दररोज तुमच्याकडून कसं झालं, पुढल्या वर्षीच्या मुलाचं घ्यायला पाहिजे ना. हा. दरवर्षी आता गेल्या वर्षी आता यावर्षी नववीत असलेली मुलं कालच्या सर रेत ऑलिम्पियाडचं घ्या, रेत ऑलिम्पियाडचं घ्या. कारण दरवर्षी आता आमच्या शाळेतली मुलं 8वीचा विभाग असल्यामुळे मी 8वीच घेतो फक्त. 5वी, 7वी, 9वी कोणतंच घेत नाही. 10वीची पण मुलं मध्ये मध्येच येतात, सर 10वीचं आमचं घ्या, 10वीचं. आता 10वीचं चालू करायचंय. 10वीची बोर्डाची परीक्षा आली ना जवळ, 10वीच्या मुलांचं घ्यायचंय आता थोडं. ठीक आहे, ठीक आहे. पुढे आपण संस्कृती सुद्धा. सर सर हा, बोल असेल. तर तुम्ही रयत ऑलिम्पियाडचं घेतला का? नाही नाही, रेत ऑलिम्पिक्स नाही घेत. काय 10 मार्काला बुद्धिमत्ता असते, एवढं काही अवघड नसतं. होऊन जातं. सायन्स करा चांगलं, फक्त सायन्स 60 मार्काला असतं.
त्याचा सायन्स एनसीईटीचा अभ्यास झाला तो रेतनपेठला लागून जातो. हम्म? चालतंय. हम्म. संस्कृती सुतार. तर काय बोलू, तुम्ही इतकं छान शिकवलं की बोलायचंच काय पुढं. काहीतरी बोल की आता. तर शेवट बोलते मी. बरं ठीक आहे, शेवट बोलते. ओके. आयुष कट्टे. शाळेत तर काही बोलला नाही, इतर तर बोलतोय का बघूया. आयुष. आमची पोरं लाजरीत थोडी, आमची पोरं बोलत नाहीत. होय, आद्विक. काय आपल्या शाळेची जर कशी झाली याला सांग बरं. हा व्हिडिओ काय ऑन ठेव, सर. व्हिडिओ ऑन ठेव. आपण आपल्या शाळेची जर्नी कशी झाली आपल्या थोडं सांगा ना सगळ्यांना. आमच्या शाळेत खूप चांगलं झालं सगळं. आम्हाला जेव्हा मार्क पडत नव्हते तेव्हा सरांनी स्वतःहून आमच्यासाठी नाईट स्टडी घेतली. आम्ही 6 ते 8, 6 ते 9 स्वतःहून नाईट स्टडीला यायचो. सर आम्हाला 2 तास शिकवायचे आणि आम्ही सर्व क्लासला जेवढे जण आहेत त्यांच्या पुढे बसून आम्ही शिकलोय सध्या. आम्हाला खूप आता आनंद होतोय की आता उद्या परीक्षा आहे. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक माझ्याकडनं. थँक्यू. तहरीम मलबेरी. तहरीम ही 7वीतली विद्यार्थिनी आहे आणि अगदी पहिल्या महिन्यापासून तहरीम आपला क्लास रेग्युलर करते न चुकता. तहरीम, तुझं मनोगत व्यक्त कर तहरीम. तहरीम, माझा आवाज ऐकू येतोय? हो सर. हा. व्हिडिओ आठवू शकतेस का? हम्म. हा, तुझं मनोगत व्यक्त कर तहरीम. बरं असू दे, व्हिडिओ ऑफ ठेव, बोल. बोलतेस ना तहरीम? हो सर. हा, बोल. सर, मला ना बुद्धिमत्ता अवघड जात होतं, ते सगळं काही चांगलं समजलं. आता सगळी प्रॅक्टिस झालेली आहे स्कॉलरशिपची आणि NMMS ची. हम्म. पुढल्या वर्षी कितवा नंबर येणार मग तुझा आता? 7वीतच तू सगळा अभ्यास करून ठेवलाय. पहिला. पहिलाच येणार ना? हो. छान. समृद्ध नाईक हा विद्यार्थी सुद्धा 7वीचा आहे आणि तो आपला क्लास माझ्या मते नोव्हेंबर महिन्यात जॉईन केलाय. तो पण 7वीचा विद्यार्थी आहे, समृद्ध नाईक. हो सर. हा, माझी थोडं प्रॅक्टिस पण खूप चांगली झालेली आहे. व्हिडिओ ऑन ठेवशील थोडं समृद्ध? 2 मिनिट. हो सर. हा, बोल. माझी प्रॅक्टिस पण खूप झालेली आहे. हा. तुम्ही शिकवलेलं मला सगळं समजलेलं आहे. हम्म. आता पुढच्या वर्षी राज्यात पहिला मीच येणार आहे. छान. समृद्ध सुरुवातीला पप्पाने क्लास लावला. सुरुवातीला पप्पाला फर्स्ट करणार होता, पण नंतर तुला समजलं ना सगळं शिकवलेलं? हो सर. ओके, ठीक आहे. सत्यजित काटकर. पुढचा क्लास कधी चालू होणार आहे सर? एप्रिलमध्ये करूया. एप्रिलमध्ये. हो सर. सत्यजित काटकर. सत्यजित, आवाज ऐकू येतोय माझा? हो सर. थोडा व्हिडिओ ऑन ठेवशील 2 मिनिट? हो सर. आपलं वर्ष गेले व्हिडिओ ऑफ ठेवून, आहे का नाही? कधी आलो साताऱ्यात तर चुकून सत्यजित ओळखता आलं पाहिजे मला, मग कसं दिसतो ते. हो. हा, तुझं काही मनोगत क्लास बद्दल? हो सर. हा. सर, वर्षभर तुम्ही खूप भारी शिकवलं त्याबद्दल थँक्यू. ज्या कन्सेप्ट मला आता तुम्ही शिकवल्या त्याबद्दल पण थँक्यू सर. किती मार्क येणार होते त्या परीक्षेत? आता शेवटची झाली तर 238 पडलेली. बर. मार्क वाढले पाहिजे फायनलला, 260च्या वर गेलं पाहिजे. हो सर. छान.
करा चांगली तयारी, बिंदास राहा, ट्रिक सर्वाइज करा फक्त शेवटचं. ओके. बरं. सायली गव्हाणे. सायली गव्हाणे आहे, सायली सोराली. सोराली गव्हाणे. हा बोला. व्हिडिओ ऑन ऑफ ठेवून बोललीस तरी चालेल, तुझा आवाज चांगला येईल. व्हिडिओ ऑफ ठेवून बोललीस की. हा, तू व्हिडिओ ऑफ ठेवून बोल म्हणजे तुझा आवाज चांगला येईल. आता नाही येत आवाज, तू व्हिडिओ ऑफ कर, आता बोल. सर आवाज येतोय का? हा येतोय, चांगला येतोय आता. हा सर, मला आपल्या क्लासचा खूप फायदा झाला. सर, मला पहिल्यांदा या क्लासची माहिती सुद्धा नव्हती. मग आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी सांगितली. मग मी अभ्यास सुद्धा करत नव्हते पहिल्यांदा, पण सर तुमचा क्लास जॉईन केल्यापासून मला अभ्यासाची पण सवय लागली. आणि सर, मला NMA चा पेपर सोपा गेला. उद्याचा पण सोपा जाणार आणि आहे. हा, उद्याचा पण सोपा जाईल अशी आशा आहे. बर आणि आपला क्लास नव्हता तर मला करमत पण नव्हतं. बर. हा, आणि आता क्लासची सवय लागली मला. हा विराज सर, होनमाने. असं मला वाटतंय तुम्ही बोल, 9वीत बोल. पण घ्यावा क्लास. नाही नाही, नंतर शक्य नाही. 8वीची एक बॅच होते, थोडा वेळ तर मिळतो का आता. हर्षू पण येते, आज हर्षू येते माझ्याकडे, आणि पुन्हा लहान बाळ पण आहे. पुढच्या वर्षीच घेणं खूप मुश्किलीच काम आहे आता. तुम्ही सहकार्य केलं म्हणजे शक्य झालं, आणि तर शक्य नाही होत. कारण सगळा वेळ काढून सर्व मॅनेज करून घ्यायचं म्हणजे एवढा वेळ नाही दिला. 10वीचं काही नाही, 8वीचं घेईन मी पुढल्या वर्षी. 8वीची बॅच माझ्याकडे दुसरी असते दरवर्षीची. 8वी होईल, 10वी वगैरे नाही, थोडा वेळ नाही. हा, तुम्हाला काय अडचण असेल तर मार्गदर्शन करत राहील मी. अडचण ठीक आहे. हा, स्वराली तुझ्या शेजारीच आहे ना, सायली स्वराली? सर इथेच आहेत, 2 मिनिटं देते. हा, देते जाते. तिच्या मोबाईलवरून पण ती बोलू शकते ना, तिचा पण मोबाईल जॉईन आहे. ओके, आपण पुढे जाऊया. आता कोण राहिले बोलायचं? विराज होनमाने. विराज, सर. काय तुझं काय मनोगत आहे का क्लास बद्दल? विराज, माझा आवाज ऐकू येतोय? बोल विराज. विराजचा आवाज ऐकू येत नाही. परीक्षेसाठी हा, बोल बोल. सर, विराज, तुझा आवाज ऐकू येत नाही. ठीक आहे, तुझी प्रतिक्रिया काय कर विराज, तू व्हॉट्सअपला दे. तुझा आवाज ऐकू येत नाही मला क्लिअर. ओके, तुम्ही तुमची प्रतिक्रिया, तुम्हाला बोलता जरी समोरासमोर येत नसतं तरी व्हॉट्सअपला पण देऊ शकता. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करू शकता. ठीक आहे. आता राहिले कोण? शौर्यराज जाधव. शौर्यराज जाधव, बोल की. बोलाय शिका मुलांनो. बोलत नाही, आमच्या शाळेतले बरोबर बोलत नाही. कोण राहिले का? हा, संस्कृती बोल, आता शेवटच आहेस. सगळ्यांना आधी ऑल द बेस्ट उद्याच्या पेपरसाठी. आणि मला विश्वास आहे की सरांच्या सल्ल्याप्रमाणे ज्यांनी अभ्यास केलाय ती 100% NMMS ला आणि स्कॉलरशिपला लागणार आहेत. आणि सर, तुम्ही खरंच खूप छान शिकवलं. जे जे येत नव्हतं डाऊट क्लिअर केले. आमच्या शाळेत गणिताचे शिक्षक नव्हते NMMS च्या वेळेस, पण तुमच्यामुळे गणितात चांगले मार्क पडलेत मला. थँक्यू सर. ठीक आहे, मग आपण आपला हा जो शुभेच्छा समारंभ आहे, निरोप समारंभाचा क्लास आहे,
त्याच्या शेवटाकडे आलेलो आहोत. सर्वांनी बोललेले आहेत आणि उद्या आपण अँसर कीचा व्हिडिओ करणार आहोत. अँसर की येणारच आहे. अँसर की तपासा, तपासून मार्क किती पडले ते सांगा मला. आणि कोणीही ग्रुपमधून लेफ्ट होऊ नका. तुमच्या या प्रतिक्रिया तुम्हाला समोर प्रत्यक्ष बोलता जरी आलं नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपला, आपल्या व्हॉट्सअपमध्ये चॅट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करू शकता, ग्रुपमध्ये टाकू शकता. त्या प्रतिक्रिया मी जपून ठेवणार आहे. तुमच्या ज्या प्रतिक्रिया व्हॉट्सअपला येतील त्या प्रतिक्रिया मी जपून ठेवणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला पण द्या. कारण आता क्लासला निम्मेच मुलं होते जॉईन करत ऑन द स्पॉट सांगितल्यामुळं. ठीक आहे, मग बाकीची मुलं व्हॉट्सअपला प्रतिक्रिया देतील तुमचं बघून, बरोबर का नाही? तर तुम्ही व्हॉट्सअपला ग्रुपला पण एक 4 ते 5 वगैरे प्रतिक्रिया तुम्ही देऊ शकता. आपण थांबूया. ओके, उद्या पुन्हा भेटूया अँसर कीच्या व्हिडिओमध्ये. ओके, थांबूया आपण. एंड करतोय क्लास.